अक्कलकुवा मतदारसंघ गेले काही विधानसभा जर आपण बघितलं तर 2008 पासून हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात आहे आणि इथे नक्की संभाव्य आमदार कोण असू शकतं ते आपण बघणार आहोत। अगदी इथं संभाव्य आमदार नेमकं कोण आहे ते आपण बघतोय। अक्कलकुवामध्ये खरं तर तिहेरी लढत होती। हिना गावित भाजपच्या बंडखोर आहेत आणि त्याच संभाव्य आमदार आहेत। अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ अक्कलकुवामध्ये हिना गावित यांनी बंडखोरी केली भाजपकडून। त्या माजी खासदार होत्या, पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर हिना गावितांनी भाजपच्या उमेदवार असताना देखील त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि संभाव्य आमदार ते आहेत तर त्यांनी आमशा पाडवी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ही बंडखोरी केली होती आणि त्यांचा देखील पराभव इथं होऊ शकतो। तर केसी पाडवी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु केसी पाडवी आणि आमशा पाडवी या दोनही मातब्बर उमेदवारांचा पराभव करून यावेळेस माजी खासदार असणाऱ्या हिना गावित या अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या आणि त्याच या ठिकाणी विजयी होऊ शकतात असं सध्या दिसतंय। संभाव्य आमदार असतील भाजपच्या माजी खासदार संभाव्य आमदार हिना गावित। हिना गावितांची बंडखोरी फळाला आली असं म्हणावं लागेल, कारण या मतदारसंघामध्ये अक्कलकुवा मतदारसंघामध्ये त्यांनी दोनही उमेदवार जे आहेत त्या दोनही उमेदवारांना पराभूत करून इथं आपला हा अक्कलकुवा मतदारसंघ जो आहे तिथं आपलं वर्चस्व कायम ठेवलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। हिना गावित यांची बंडखोरी या ठिकाणी होती आणि बंडखोराला आतापर्यंत आपण बघतोय की पहिलं यश हे अक्कलकुवामध्ये मिळू शकतं असं सध्या तरी दिसतंय। अक्कलकुवामध्ये गेल्या 10 वर्षांपासून हिना गावित या खासदार देखील राहिलेल्या आहेत, परंतु आत्ताच पराभवाचा सामना करावा लागला आणि शिंदे गटाच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली आणि सध्या आपण बघतोय हिना गावित या इथं विजयी होऊ शकतात, विजयी आमदार असू शकतात असं सध्या तरी एक्झिट पोल्सचे आकडे सांगतायत। नक्कीच जरी त्यांना लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता तरी सुद्धा विधानसभेमध्ये त्यांची बंडखोरी फळाला येताना आपण बघतोय। नेमकी भाजपामधून बंडखोरी केलेल्या हिना गावित या संभाव्य आमदार असण्याची कारणं काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जसपाल वाळवी यांच्याकडनं। राज्याच्या क्रमांक 1 असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघामध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहावयास मिळाली आहे। एकंदरीतच या ठिकाणी गेली 35 वर्ष काँग्रेसचे आमदार असलेले ॲडव्होकेट केसी पाडवी हे यंदा देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। त्यानंतर भारत आदिवासी पार्टीकडून माजी मंत्री पद्माकर वळवी हे देखील रिंगणात उभे आहे। त्याचबरोबर डॉक्टर हिना गावित ह्या देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। एकंदरीतच या ठिकाणी 7 उमेदवार जरी असले तरी खऱ्या अर्थाने जी लढत आहे ती या 4 मातब्बर नेत्यांमध्ये आहे। एकंदरीतच जर विचार केला तर येणाऱ्या 23 तारखेला विजय कोणाचा होईल, जरी 4ही उमेदवार आम्हीच विजयी होऊ असं जरी मानत असले किंवा त्यांना ते विश्वास व्यक्त करत असले तरी जनतेचा कौल हा कोणाला राहणार आहे हे येणाऱ्या 23 तारखेलाच ठरणार आहे। जसपाल सिंग वळवी, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा क्षेत्र।